नमस्कार. आज एका अत्यंत इंटरेस्टिंग विषयावर आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे एंजल नंबर्स. आपण मोबाईल घड्याळासाठी किती वाजलेत हे बघण्यासाठी आपल्या मोबाईलवर जस्ट टच करतो आणि आपल्याला दिसतं की 2:22 झाली आहेत किंवा 11:11 झाली आहेत किंवा एखादं बिल आपलं ₹333 येतं किंवा ₹123 येतं आणि मग आपल्याला असं वाटतं, अरे हा काही योगायोग नाहीये, हे काहीतरी युनिव्हर्स किंवा जगातल्या शक्ती किंवा हे एंजल नंबर्स आहेत. थोडक्यात देवदूत आपल्या मागे आहेत, आपलं रक्षण करतायत, आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत. असा ह्याच्यावरनं आपण अर्थ काढतो, आपल्याला खूप छान वाटतं. पण खरंच हे देवदूत आहेत का हो? का नुसतंच आपल्या मनातलं भूत आहे? आज त्याच गोष्टींवर चर्चा करूया. माझी मुलगी राधा आणि मी आम्हाला हा गेले काही वर्षांचा छंद आहे की वेगवेगळ्या ठिकाणी एंजल्स नंबर शोधायचे. थोडक्यात काय, तर आम्ही किचनमध्ये शिरल्यानंतर समजा मायक्रोवेव्हचा काउंटर 12:12 असं दाखवत असेल किंवा 12 एखाद्या एखाद्या घड्याळामध्ये समजा 2:22 झाली आहेत, 11:11 झाली आहेत, 12:12 झालेत, तर आम्हाला असं वाटतं की अरे हा एंजल नंबर आहे. इव्हन आम्ही कारमधून जात असताना समजा समोरच्या गाडीचा नंबर समजा 2020 असा असेल, तरी असं वाटतं की अरे याचा अर्थ काहीतरी हे लकी आहे आणि आज आपला दिवस चांगला जाणार आहे किंवा आपण आत्ता जे काही काम करणार आहोत ते नक्की काम हे अगदी सुरळीत चालू राहणार आहे. याला एंजल नंबर्स म्हणतात, हे मला राधाने सांगितलं. आणि मग तिचं असं म्हणणं होतं की एंजल्स असतात ते हेवन मधून आपल्याला काहीतरी निरोप देत असतात किंवा ऍटलिस्ट ते आपल्याला अश्युअर करत असतात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कुठला नंबर दिसतो, म्हणजे 11 दिसतो, म्हणजे 1 आकडा दिसतो का 2 आकडा दिसतो का 3 आकडा दिसतो, याच्याप्रमाणे सुद्धा ठरतं की ते कुठल्या प्रकारचा मेसेज तुम्हाला देत आहेत. म्हणजे तुम्ही आता जो काही मार्ग चालू आहे तुमचा तो बरोबर आहे का, तुम्हाला आता जो मार्ग आहे तो थोडा काही दिवसानंतर बदलणार आहे का, काही दिवसानंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे. असे वेगवेगळे मेसेजेस हे या नंबर्सच्या थ्रू ते तुम्हाला देत असतात. मला ना एका गोष्टीची आठवण आली याच्यावरनं. लहानपणी म्हणजे साधारण 80-82 साली 83 साली आम्ही जेव्हा रिक्षेतून शाळेत जायचो, तेव्हा त्या रिक्षामधून दोन गोष्टी आपण बघत असायचो. एक म्हणजे रिक्षाच्या मागे नावं लिहिलेली असायची आणि जर एखाद्या रिक्षावर आम्ही तसं नाव लिहिलेलं असेल तर आपल्याला ती रिक्षा फार जवळची वाटायची, कारण ते माझं नाव होतं. सो रिक्षावर लिहिलेली नावं आणि आपलं नाव समजा सेम वाटलं तर त्या रिक्षेबद्दल छान वाटायचं, आजचा दिवस चांगला जाईल असं वाटायचं. तसंच रिक्षेचे नंबर्स बघणं, गाड्यांचे नंबर्स बघणं, हा आमच्या सगळ्या मित्रांचा छंद होता रिक्षातल्या. म्हणजे शाळेमधून घरी येईपर्यंत किंवा घरून शाळेमध्ये जाईपर्यंत किती वेळा आपल्याला रिपिटेटिव्ह नंबर्स दिसत आहेत आणि तसं जर दिसलं तर आज काहीतरी गोड खायला मिळणार. गोड खायला मिळणं हे सुद्धा तेव्हा अप्रूप होतं. आता सतत सगळीकडे गोड पडलेलं असतं, पण काहीतरी गोड खायला मिळणार, काहीतरी चांगलं आवडीचं खायला मिळणार असं तेव्हा वाटायचं. खूप वेळा तेव्हा पण विचार केला होता की खरंच आपल्याला गोड खायला मिळालं का, तर काही गोड खायला मिळत नव्हतं. मोठं झाल्यानंतर आत्ता मला राधाने शिकवलं की याला एंजल नंबर्स म्हणतात आणि ते तुम्हाला काहीतरी मेसेज देत असतात. सो मी थोडासा सर्च मारला तेव्हा, एक 2-3 वर्षापूर्वी आम्ही बघत बसलो होतो की नक्की कुठला नंबर दिसला की नक्की काय मेसेज असतो. आणि थोडासा माझा एक विवेकाने सगळीकडे बघण्याचा स्वभाव आहे किंवा थोडेसे प्रश्न विचारण्याचा स्वभाव आहे. त्याच्यावर मी खरंच असं लिहून काढलं की किती वेळा मला एंजल नंबर दिसला, त्याच्यानंतर त्या दिवशी काय घडलं, मला माझा मूड त्या दिवशी कसा राहिला होता, मला काही वेगळं घडलं का, काही वेगळे मेसेजेस खरंच आले का किंवा काहीतरी काय नक्की त्या दिवशी घडलं. आणि असं सर्वसाधारण लक्षात आलं की एक साधारण 30-40% किंवा 10 पैकी 3 वेळा किंवा 4 वेळा असं झालं असेल की त्या दिवशी काहीतरी चांगलं घडलं, पण तो नंबर दिसला असता किंवा नसता तरी ते चांगलं घडलं असतं का, हा पण एक मनात शंका होतीच. मग त्याच्यानंतर मी सायकोलॉजिकली पण या सगळ्याचा विचार करायला सुरुवात केली आणि मला त्याच काळात मी एकदा पुन्हा विहीर हा पिक्चर बघत होतो. तुमच्यापैकी किती लोकांनी बघितला माहित नाही, झी5 वर अवेलेबल आहे. नक्की बघा हा चित्रपट, खूप वेगळा विचार करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतो. वीर चित्रपटामध्ये आलोक राजवाडेचं जे पात्र आहे, सगळेजण लपाछपी खेळत असतात आणि प्रत्येकजण आपापल्या अंधारामध्ये कुठल्या तरी अडगळीच्या जागी लपलेला असतो. आलोकचं पात्र मात्र
मेन जिथे सगळी लोक बसलेली असतात तिथेच उघड्यावर बसलेलं असतं आणि सगळ्यात शेवटी तो सापडतो. त्याचं कारण असं असतं, तो म्हणतो की आपण जेव्हा लपाछपी खेळतो तेव्हा आपण अज्ञातामध्ये लोकांना शोधायचा प्रयत्न करतो. पण अगदी ढळढळीतपणे उघड्यावर जर कोणी बसलं असेल तर तिथे आपण त्यांना शोधतही नाही, कारण आपल्या मनात तिथे तो माणूस सापडेल अशी आपल्याला मनात काही शंकाही नसते किंवा मनात तो विचारही नसतो. थोडक्यात काय, तर आपल्याला जे अपेक्षित नसतं ते आपलं जास्ती पटकन लक्ष वेधून घेतं. तुम्ही एक गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही समजा घरी जाऊन सांगितलं की आज येताना एक शेळी चारा खात होती, तर घरचे तुमच्याकडे अत्यंत आश्चर्याने आणि काही येडचप आहे का हा? म्हणजे शेळी चारा नाही खाणार तर कोण चारा खाणार आहे अजून, असं बघतील. पण तुम्ही समजा सांगितलं त्यांना की एक शेळी मॅगडीच्या बाहेर उभा राहून बर्गर खात होती, तर ती न्यूज होते. जसं आपल्याकडे एक जोक सांगितला जातो की कुत्रा माणसाला चावला ही न्यूज होत नाही, पण माणूस जर कुत्र्याला चावला तर त्याची न्यूज होते. तसंच या नंबर्सचं आहे असं मला वाटतं. आपल्याला एरवी सुद्धा आपण अनेक वेळा घड्याळ बघत असतो. आता जर मी पटकन घड्याळ बघितलं तर 9:54 झाली जेव्हा मी हे रेकॉर्ड करतोय. 9:54 झाली आहेत म्हटल्यानंतर मला काही वाटत नाही. पण आत्ता जर मी बघितलं असतं आणि तिथे समजा 10:10 झाली असती तर मला खूप भारी वाटलं असतं, कारण एक सिमेट्री तिथे दिसते, एक प्रकारचा रिपिटेटिव्ह पॅटर्न दिसतो. आणि रिपिटेटिव्ह पॅटर्न किंवा सिमेट्री या ज्या गोष्टी असतात की ज्या क्वचितच घडतात, त्या क्वचित घडणाऱ्या गोष्टी, सिमेट्रिकल गोष्टी, असे जे पॅटर्न्स असतात ते आपल्याला पटकन लक्षात राहतात. आणि आपला एक स्वभाव असतो की त्याला आपण काहीतरी प्रकारे चांगल्या गोष्टींची लिंक करतो. खरंच एंजल नंबर्स असतात का? तर मला असं वाटतं नाही. आपल्याला फक्त हे असे काही नंबर्स दिसले, ते मायक्रोवेव्हवर दिसले, मोबाईलमध्ये दिसले, तर आपल्याला असं एक अंतर्मन आपल्याला एक दिलासा देतं की नाही नाही काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि तुझ्या बाबतीत तुझे काय चाललंय, तुझ्या डोक्यात विचार ते चांगले चाललेले आहेत. तुझे काम करतोयस ते चांगलं आहे. तुझ्या बाजूनी प्रोटेक्शन आहे, तुझ्या एंजल्स तुला प्रोटेक्ट करतायत, ते तुझं रक्षण करतायत आणि मनाला चांगलं वाटतं. तो दिवस त्याच्यामुळे सुद्धा कदाचित चांगला जातो. आपल्या बाजूनी, आपल्या आजूबाजूनी एका संरक्षक कवच आहे, ते सुद्धा मर्त्य लोकांचं नाही तर अमर्त्य लोकांचं, एकदम दैवी लोकांचं आपल्याला संरक्षण आहे, त्यांची आपल्याला साथ आहे. असं जर आपल्याला वाटलं तर आपल्याला छानच वाटणार नाही का? पण समजा विवेकाने किंवा तर्कनिष्ठ पद्धतीने समजा याच्याकडे बघायचं झालं तर खरंच तुम्ही लिहून बघा एकदा की तुम्हाला किती वेळा हे नंबर्स दिसतात, त्या दिवशी नक्की काय काय घडत असतं. आणि मग त्याच्यावर आपण ठरवूया की विश्वास ठेवायचा की नाही. हा झाला एक भाग. पण दुसरा भाग मला असंही वाटतो की एखाद्या गोष्टीने समजा एखाद्या व्यक्तीला चांगलं वाटणार असेल, त्याचा दिवस चांगला जाणार असेल, तर त्यातही काही फारसा तर्क बिर्क काही बघू नये. त्या माणसाला त्याच्यावर विश्वास ठेवू द्यावा. गालिबचा एक शेर आहे जो मला खूप माझ्या आवडीचा आहे कि हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है. नक्की स्वर्ग आहे की नाही याची कथा मला माहिती आहे. थोडक्यात गालिबला म्हणायचंय स्वर्ग बिर्ग काही नसतो. पण ऍटलिस्ट स्वर्गाच्या आशेने जर आपण काही चांगली कामं करणार असलो, आपल्या इथले काही घटका, काही दिवस, काही वर्ष चांगली जाणार असतील, तर दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है. तसंच समजा एंजल नंबर्स बघितल्यानंतर किंवा असे नंबर्स बघितल्यानंतर त्याला एंजल नंबर्स मानून जर तुमचा दिवस चांगला जाणार असेल, तुमचं मन जास्ती उल्लसित होणार असेल, तुम्हाला समजा नैराश्य असेल त्याच्यातून जर तुम्ही बाहेर येणार असाल, तर ही गोष्ट चांगलीच आहे. कारण विवेक म्हणजे तरी काय हो? ज्या गोष्टीने आपल्याला बरं वाटतं, ज्या गोष्टीने आपल्या मनाला मदत होते, आपल्याला चांगलं काहीतरी काम करावं असं वाटतं, तेच विवेकी नाही का? त्याच्या विवेक ह्याच्यातच आहे की याला एंजल नंबर म्हणा, नंतर त्याला सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणा, काही का म्हणा, ज्या गोष्टीने तुम्हाला चांगलं वाटतंय ती गोष्ट करत राहा, त्याच्यावर विश्वास ठेवत राहा आणि चांगली कर्म करत राहा. असेच वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळे विषय घेऊन आपण या मालिकेमधून भेटत आहोत. त्याच्यात तुमच्या मनात जे काही ज्योतिषशास्त्र किंवा या कुठल्याही पद्धतीचे त्याच्या आजूबाजूच्या चुलत घराण्यांमधले जरी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शन मधून कळवा. हे आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तेही मला कळवा. आणि तुमचे हे फीडबॅक्स लाईक करा, हा व्हिडिओ हाईप करा आणि ज्यांना ज्यांना आवडेल त्यांच्याशी शेअर करा. असाच एखादा व्हिडिओ, आता लवकरच ग्रहण येत आहे 12 तारखेला, सो त्या सूर्यग्रहणाबद्दल पण एखादा विचार करणारा व्हिडिओ घेऊन आपण भेटूया की नक्की ग्रहणाचा कसा परिणाम होतो का आणि म्हणजे काय हे तर्कनिष्ठ विवेकी पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करूया.
पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा नवीन व्हिडिओसाठी. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.